राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर नॉर्मली तुमचा जो कंडिशनल आहे, कंडिशनल कसा असतो तुमचा, कंडिशनल आहे ना, इफ पी इज ट्रू फॉल्स जे काय असेल हे काय ना, पी इम्प्लाइज क्यू, हा तुमचा नॉर्मल स्टेटमेंट जर असेल तर कॉन्व्हर्स मध्ये काय करतो, उलट करतो, पीच्या जागी क्यू लिहायचं, क्यूच्या जागी पी लिहायचं. इथपर्यंत कळालं का? कॉन्व्हर्स कळालं का? तो गिवन स्टेटमेंट विल बी इन द फॉर्म ऑफ पी इम्प्लाइज क्यू, जे दिलं असेल ते पी इम्प्लाइज क्यू असेल. कॉन्व्हर्स म्हणजे काय करायचं, क्यू इम्प्लाइज पी करायचं. त्यानंतर पुढचं आहे इनव्हर्स. इनव्हर्स मध्ये काय करायचं, हा जो पी इम्प्लाइज क्यू होता ना, याला फक्त काय केलं, इनव्हर्स लावलं, सॉरी निगेशन लावलं. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आणि जो लास्ट वाला जो आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, त्याच्यामध्ये हा जो तुमचा क्यू इम्प्लाइज पी आहे, याला काय केलं, निगेशन लावलं. व्यवस्थित समजून घ्या परत एकदा. पहिलं काय तुमचं, पी इम्प्लाइज क्यू, हे काय तुमचं गिवन स्टेटमेंट, गिवन स्टेटमेंट. आता पहिलं काय तुमचं कॉन्व्हर्स, पहिलं काय कॉन्व्हर्स. आता हे व्यवस्थित पाठ करा. मुलं काय करतात कधी कधी हे सगळं करतात, ह्याचे नाव उलट पालट करतात. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. चला कॉन्व्हर्स मध्ये काय करायचं, क्यू इम्प्लाइज पी. बरं इनव्हर्स मध्ये काय करायचं, हा जो आहे याला, ह्याला नाही, मुलं काय करतात ह्याला करतात इनव्हर्स. व्यवस्थित लक्ष द्या. याचं एकदा केलं, आता याच्यावरनं इनव्हर्स लिहिणार आहे आणि याच्यावरनं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहिणार आहे, एवढं. तर ह्याला फक्त काय करणार, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. ह्याला काय करणार, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. इथे काय दिलंय, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. म्हणजे आता पहिलं काय बघायचं, पी आणि क्यू डिफाइन करायचं. पहिलं काय इथं फंक्शन इज डिफरन्शिएबल, हे काय तुमचं फंक्शन इज डिफरन्शिएबल पी. क्यू काय, इट इज कंटिन्युअस. पण आता इट लिहायचं का, काय लिहायचं, फंक्शन इज कंटिन्युअस. इथे लिहिलं फंक्शन इज डिफरन्शिएबल, फंक्शन इज कंटिन्युअस. झालं, पी आला क्यू आला. तर पहिलं तुम्ही लिहिताना काय लिहिणार आहे, दिस स्टेटमेंट इज इन द फॉर्म ऑफ पी इम्प्लाइज क्यू. दिस स्टेटमेंट इज इन द फॉर्म ऑफ, किंवा गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू. पुढे काय लिहिणार तुम्ही, कॉन्व्हर्स. काय लिहिणार, द कॉन्व्हर्स इज, त्याला उलट लिहिणार काय, क्यू इम्प्लाइज पी. आणि फक्त खाली जसं सिम्बॉल आहे त्याच्या खाली फक्त स्टेटमेंट लिहायचं. क्यू लिहिलंय, क्यूच्या जागी काय येणार, इफ देन सांभाळायचं बरं का. मग काय होणार, इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल. आता तुम्ही फंक्शन इज डिफरन्शिएबल लिहा किंवा इट इज डिफरन्शिएबल लिहा, तुमच्या याच्यावर काही फरक पडत नाही. इफ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल. हे काय झालं तुमचं कॉन्व्हर्स. आता तुमचं काय इनव्हर्स. इनव्हर्स मध्ये काय करतो आपण, निगेशन, निगेशन पी. निगेशन पी काय, इफ देन लिहायला विसरायचं ना बरं. इफ a function is not differentiable then a function is not continuous. हे काय झालं तुमचं इनव्हर्स. आता पुढचं काय, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये काय करणार आहे, ह्याला निगेशन लावणार ना दोघांना. निगेशन क्यू, निगेशन क्यू म्हणजे काय, इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. क्लिअर आहे इथपर्यंत, काय डाऊट? डायरेक्ट आता आपण एक्सरसाइज वर येऊ. चला पहिलं काय दिलंय, पी. पहिलं काय लिहिणार, इफ किंवा लेट. लेट पी. पी काय आपला, पटपट सांगा. चला पी काय लिहिणार, एक्स लेस दॅन वाय. आणि क्यू एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. आता एक्स वाय रिअल नंबर वगैरे काही नाही लिहिलं तरी चालतंय, किंवा दोन्हीसाठी एकदाच इथं लिहिलं तरी चालेल. ठीक, चला पुढं. आता पहिलं काय लिहायचं आपल्याला, गिवन स्टेटमेंट इज, माझ्यासोबत लिहिलं तरी चालेल, काय एवढं अवघड नाहीये. द गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू. खाली काय लिहिणार आता आपण, पहिले काय लिहिणार आहे कॉन्व्हर्स. मग काय लिहिणार, इट्स कॉन्व्हर्स इज, इट्स कॉन्व्हर्स इज काय असणार कॉन्व्हर्स,
क्यू इम्प्लाइज पी. स्टेटमेंट काय होणार मग? इफ काय क्यू आहे ना, क्यू काय तुमचा? इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स लेस दॅन वाय. हे झालं तुमचं पहिलं झालं ना, इट्स कॉन्व्हर्स. हा समजा पहिला तुमचा, ह्याला ए म्हणा किंवा 1 म्हणा. पुढं बी, पुढचं काय तुमचा? इनवर्स. इनवर्सचं काय लिहिणार मग आता? इट्स इनवर्स इज काय? इनवर्स पी इम्प्लाइज क्यू ला फक्त काय करायचं? निगेशन लावायचं. काय होणार मग? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. काय लिहिणार? देअरफॉर इफ निगेशन पी म्हणजे काय होणार? याचं काय होणार? निगेशन एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, है ना? उलटा लेस दॅन असेल तर काय करणार? ग्रेटर दॅन इक्वल टू. इफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय देन काय करणार इथं? याचं पण निगेशन आहे ना, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. लास्ट काय? कॉन्ट्रापॉझिटिव्ह ना, इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज काय? कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपला निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. काय होणार मग इथं? इफ निगेशन क्यू काय? इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. इफ अँड देन मध्ये त्यांनी दिलेलं नाहीये. आपण जर केलं तर कसं होईल? इफ द वुमन इन इट किंवा वुमन इन फॅमिली इज लिटरेट, म्हणजे जर घरातली स्त्री शिकली तर फॅमिली जी आहे ती पण काय होईल? साक्षर होईल, म्हणजे लिटरेट होईल. असं आहे. तर पी काय लिहिणार? द वुमन इन फॅमिली इज लिटरेट. क्यू काय होणार? अ फॅमिली बिकम्स लिटरेट. हे झालं पी अँड क्यू. पहिलं काय? द गिवन स्टेटमेंट इज इन फॉर्म ऑफ किंवा इज पी इम्प्लाइज क्यू. डायरेक्ट जसं आपण म्हणतो इफ अँड देन फॉर्म मध्ये दिसत नाहीये, फक्त त्यांनी उलट पालट केलं. ठीक आहे. जर तुम्हाला सरळ करायचं असेल तुम्ही सरळ करून लिहू शकता. काय लिहिणार? इफ द वुमन इन फॅमिली इज लिटरेट देन फॅमिली बिकम्स लिटरेट. असं एक वाक्य तुम्ही एक्स्ट्रा तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही लिहू शकता, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको असेल तर. जर तुम्हाला डायरेक्ट कळत असेल तुम्ही पी आणि क्यू, मग काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त पी आणि क्यू डिफाईन करण्यापुरतच पाहिजे, त्यानंतर काय नाही पाहिजे आपल्याला. चला मग आता काय करणार? कॉन्व्हर्स काय तुमचं? क्यू इम्प्लाइज पी. मग कॉन्व्हर्स काय होणार याचा? क्यू काय? अ फॅमिली बिकम्स लिटरेट, है ना? इफ लिहिणार आहे ना. इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन द वुमन इन इट, इन फॅमिली लिहा, इन इट लिहा चालेल, इन इट इज लिटरेट. हे काय झालं तुमचं? क्यू इम्प्लाइज पी कॉन्व्हर्स झालं. इनवर्स मध्ये काय? निगेशन पी म्हणजे काय होणार? इफ द वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट देन अ फॅमिली. आता नॉट बिकम्स लिहितो का आपण? डज नॉट बिकम. अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट, है ना? नॉट बिकम्स तर काय होत नाही, मग काय लिहितो? डज नॉट बिकम. चला खाली इकडं कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येणार? निगेशन क्यू म्हणजे काय होणार? इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन अ वुमन इन इट इज नॉट लिटरेट. इथं डज नाही, इथं इजच आहे. इथं इज नॉट आहे आणि इथं डज नॉट आहे. चला झालं का लिहून? सगळ्यांचं झालं. 3 मार्क क्वेश्चन. सोपं आहे का? आता सोपं वाटतंय. पी काय होणार याच्यात? थर्ड मध्ये पी सरफेस एरिया डिक्रीजेस. क्यू काय होणार? प्रेशर इन्क्रीजेस. बस एवढंच आहे. चला पहिलं एकेकाने सांगा. पहिलं कोण सांगतो इकडं? हा आर्यन. कॉन्व्हर्स इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. कॉन्व्हर्स काय तुमचं सांगतो? हा कॉन्व्हर्स काय सांगतो? क्यू इम्प्लाइज पी. इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. पुढं कॉन्व्हर्स नंतर काय आपलं? इनवर्स. So according to inverse, we write negation P implies negation Q.
surface area does not decrease, decreases nahi, does not decrease. If surface area does not decrease, then pressure does not increase. Clear? आणि पुढचं काय तुमचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. negation Q implies negation. बरोबर. If pressure does not increase, then surface area does not decrease. Good. P voltage increases, Q current decreases. बरोबर. Converse. If current decreases, then voltage increases. Very good. चला next. If voltage does not increase, then current does not decrease. Very good. Contra positive. If current does not decrease, then voltage does not increase. Very good.